हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 5 रेग्युलर एक्सप्रेशन, रोल ओव्हर आणि फ्रेम्स हे जे बघत होतो यामधला फ्रेम्स हा कन्सेप्ट आज आपण स्टडी करणार आहोत. फ्रेम्स आणि रोल ओव्हर्स असे हे दोन कन्सेप्ट या युनिटमध्ये बाकी आहेत. तर आजचा जो आपण सुरू करत आहोत फ्रेम्स या कन्सेप्टनी, तर आपण वेगवेगळे वेब पेजेस बघतो. आता वेब पेजेस किंवा वेबसाईट जर आपण वेगवेगळ्या व्हिजिट केल्या तर त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा डाटा आपल्याला वेब पेजवरती बघायला मिळतो. जसं की एखादं तुम्ही वेब पेज व्हिजिट केलं तर त्या वेब पेजवरती वेगवेगळे कंटेंट्स आपल्याला बघायला भेटतात. जसं की सपोज एखादा टायटल असेल, त्यानंतर काही त्यामध्ये ॲडव्हर्टाईज असतील, काही कॉन्टॅक्ट डिटेल असेल, काही नोटिफिकेशन सेक्शन असेल, काही डिस्क्रिप्शन सेक्शन असेल, टायटल सेक्शन असेल, असे वेगवेगळे सेक्शन्स आपल्याला असतात. बरोबर. सपोज आता स्टुडंट जर आपण एखादी कॉलेज रिलेटेड वेबसाईट घेतली तर स्टुडंट सेक्शन असतो, एक्झाम सेक्शन असतो, स्टाफ सेक्शन असेल, नोटिफिकेशन्स असतील, डाउनलोड्स असेल, असे वेगवेगळे सेक्शन्स असतात. आणि त्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला बघायला भेटत असते. मग असे ज्यावेळेस आपल्याला एका वेब पेजवरती वेगवेगळ्या सेक्शन्स आपल्याला करायचे असतात, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला पेजला वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ज्यावेळेस डिव्हाइड करायचं असतं त्यावेळेस आपण फ्रेमचा यूज काय करत असतो, ठीक आहे. तर बघूया आपण फ्रेम्स नक्की काय आहे ते. HTML डॉक्युमेंट कॅन बी डिव्हायडेड इंटू मल्टिपल पार्ट्स बाय युझिंग फ्रेम्स, ठीक आहे. मग आता सांगितल्याप्रमाणे आपण एका HTML डॉक्युमेंटला, म्हणजेच थोडक्यात काय, एका वेब पेजला, जे काय पेज आपल्या ब्राउझरमध्ये ओपन होतं त्या पेजला आपण मल्टिपल पार्ट्समध्ये फ्रेमनी काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले डिफरंट इन्फॉर्मेशन इन डिफरंट पार्ट्स ऑफ वेब पेज, then it can be possible by defining the information in a different frame, ठीक आहे. बघा, आपल्याला जर वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या पार्ट्समध्ये वेब पेजच्या जर शो करायची असेल तर ती आपण वेगवेगळ्या फ्रेम्स तयार करून काय करू शकतो, शो करू शकतो. जसे की आता आपण जर कॉलेज रिलेटेड जर एक्झाम्पल घेतलं तर स्टुडंटला आपल्याला एक्झाम रिलेटेड माहिती द्यायची असेल तर एक्झामसाठी एक आपण फ्रेम तयार करू शकतो, त्यामध्ये फक्त एक्झामचीच माहिती असेल. सिलेबस रिलेटेड माहिती द्यायची असेल तर सिलेबसची त्यामध्ये माहिती असेल. त्यांचे मार्क्स किंवा काय जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीची माहिती द्यायची असेल तर त्यासाठी वेगवेगळे आपण फ्रेम तयार करू शकतो. अशा वेगवेगळ्या फ्रेम्स आपण तयार करून वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यामध्ये देऊ शकतो. बाय युझिंग फ्रेम वी कॅन डिफाईन द मल्टिपल व्ह्यूज, ओके. ऑल्सो वी कॅन show the multiple views using the frame. With the help of multiple views we can keep specify information visible while at the same time other information will be invisible, that is may be hide, scroll or replace. बघा, आता आपण फ्रेमनी वेब पेजला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो किंवा त्याचे मल्टिपल व्ह्यूज पण क्रिएट करू शकतो. आणि जर एका व्ह्यू शो करायचे असेल आणि बाकी व्ह्यू जे असेल तर आपण हाईड पण करू शकतो, स्क्रॉल किंवा रिप्लेसमध्ये त्याला करू शकतो आपण. द मल्टिपल फ्रेम्स कॅन बी सेट इन वन वेब पेज ॲज फॉलोज. बघा, इथे एक आपल्याला डायग्राम दिसते. या डायग्राममध्ये फ्रेम 1, फ्रेम 2, फ्रेम 3, फ्रेम 4, 5 अशा 5 फ्रेम्स या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जर आपण हे जे पूर्ण जी आउटर बॉर्डर दिसते याला जर एक वेब पेज असं कन्सिडर केलं तर अशा पद्धती आपण या फ्रेम्स वेगवेगळ्या, बघा ते फ्रेम 1 आहे, ही पूर्ण वेब पेजवरती आहे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली अशा वेगवेगळ्या फ्रेम्स आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. फ्रेम 1 आहे, फ्रेम 2, फ्रेम 3, फ्रेम 4 आणि 5 अशा. म्हणजेच काय, थोडक्यात आपण वेब पेजला मल्टिपल पार्ट्समध्ये रो वाईज किंवा कॉलम वाईज व्हर्टिकली और हॉरिझॉन्टली आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे कंटेंट्स आपण वेब पेजवरती शो करू शकतो. टू क्रिएट अ फ्रेम, ओके. टू क्रिएट अ फ्रेम वी नीड टू टॅग्स, ओके. आपल्याला जर फ्रेम तयार करायचे असेल तर आपल्याला 2 टाईपचे टॅग्स गरजेचे आहेत. टू डिफाईन अ फ्रेम वी यूज अ फ्रेम टॅग विदिन अ फ्रेम सेट टॅग, ओके. वी नीड अ फ्रेम टॅग विदिन द फ्रेम सेट टॅग. म्हणजेच का आपल्याला फ्रेम आणि फ्रेम सेट टॅग असे 2 टॅग पाहिजे. त्यामध्ये फ्रेम सेट टॅगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम हा टॅग यूज करायचा आहे. इच फ्रेम इन अ फ्रेम सेट मे हॅव अ डिफरंट ॲट्रिब्यूट्स, ओके. फ्रेम सेटमध्ये आपण मल्टिपल फ्रेम टॅग घेऊ शकतो आणि प्रत्येक फ्रेम टॅगला वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स आपण देऊ शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. ॲट्रिब्यूट्स ऑफ फ्रेम सेट म्हणजे थोडक्यात काय, पहिला फ्रेम सेट टॅग असेल त्या एक
फ्रेम सेट टॅग एक घ्यायचा आपल्याला, त्या एका टॅगमध्ये फ्रेम सेट घेतल्यानंतर आपण मल्टिपल त्यामध्ये फ्रेम सेट घेतल्यानंतर एक फ्रेम सेट घेतल्यानंतर त्यामध्ये मल्टिपल फ्रेम्स आपण ॲड करू शकतो. आता फ्रेम सेटचे ॲट्रिब्यूट्स बघा काय आहेत. फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे त्याचा कॉल्स. त्याची व्हॅल्यू बघा आपण पिक्सल, पर्सेंटेज आणि असे स्टारमध्ये आपण त्याची व्हॅल्यू देऊ शकतो बघा. त्यानंतर सेकंड जो ॲट्रिब्यूट आहे तो आहे रोज. त्याची पण व्हॅल्यू आपण पिक्सल किंवा पर्सेंटेज किंवा स्टारमध्ये देऊ शकतो बघा. कॉल्स हा जो ॲट्रिब्यूट आहे त्याचं डिस्क्रिप्शन बघा आपण. इट स्पेसिफाय द नंबर अँड साईज ऑफ द कॉलम इन फ्रेम सेट बघा. नंबर किती कॉलम्स आपल्याला पाहिजे ते कॉलम्स आणि त्या प्रत्येक कॉलमची साईज हा कॉल्स जर आपण त्याचा ॲट्रिब्यूट घेतला तर ते कॉलम्स क्रिएट होतील आणि त्याचे नंबर आणि साईज आपल्याला म्हणजे थोडक्यात जर आपल्याला मला 3 कॉलम घ्यायचे आहेत तर मी काय करणार 3 त्याच्या साईज पिक्सल किंवा पर्सेंटेजमध्ये प्रोव्हाइड करणार. त्याच पद्धतीने रोजचं पण सेम आहे. इट स्पेसिफाय द नंबर अँड साईज ऑफ द रोज इन द फ्रेम सेट. नंबर ऑफ रोज किती घ्यायचे ते या ठिकाणी आपण पिक्सल पर्सेंटेजमध्ये आपण देऊ शकतो. हे झालं फ्रेम सेटचं. त्यानंतर ॲट्रिब्यूट्स ऑफ फ्रेम टॅगचे बघा. फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे फ्रेम बॉर्डर. त्याची व्हॅल्यू आहे 0 और 1. 1 असेल तर बॉर्डर येईल, 0 असेल तर विदाउट बॉर्डर येईल. नेम आपण त्याला एनी नेम प्रोव्हाइड करू शकतो त्याला फ्रेमला. जो काही कंटेंट आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे ते नाव आपण त्याला देऊ शकतो किंवा आपण आपल्या पद्धतीने त्याला नाव देऊ शकतो. नेम ऑफ द फ्रेम. सोर्स URL. सोर्स हा एक ॲट्रिब्यूट घेऊ शकतो आपण फ्रेमला, त्याला URL प्रोव्हाइड करू शकतो. पाथ ऑफ द HTML फाईल जर आपल्याला त्यामध्ये एखादी HTML फाईल घ्यायची आहे तर ते आपण ते पण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. असा हा फ्रेमचा कन्सेप्ट होता. तर आता याचा फ्रेमचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण बघू एकदा. एकदम सिंपल या ठिकाणी प्रोग्राम आहे. HTML टॅग घ्यायचा आहे, हेड टॅग घ्यायचा आहे, टायटल टॅगमध्ये मी फ्रेम डेमो टाकलंय. त्यानंतर फ्रेम सेट टॅग घ्यायचा आहे. ठीक आहे. फ्रेम सेट आपण आत्ताच बघितलं का फ्रेम सेट टॅगमध्ये आपल्याला काय घ्यायचं फ्रेम. मग आधी पहिला मी काय घेतला फ्रेम सेट टॅग, त्याला दिला रोज. आता मी काय केलं रोजच्या फ्रेम्स तयार केल्या आणि त्याला पर्सेंटेजमध्ये त्याची व्हॅल्यू दिली बघा. आता 3 रोज घेतले मी. फर्स्ट हा 50 किंवा 50% एरिया ऑफ वेब पेज कव्हर करेल. त्यानंतर 2 रो मी ॲड केले अजून. त्यामध्ये सेकंड जो रो आहे तो 25% करेल आणि थर्ड जो रो आहे तो 25. टोटल 100% एरिया काय करतील हे कव्हर करतील बघा. त्यामध्ये 3 आता फ्रेम घेतल्या. हे 3 फ्रेममध्ये बघा. फर्स्ट फ्रेम घेतली, फ्रेमचं स्टाईल दिले, बॅकग्राऊंड कलर रेड केलेला आहे. सेकंड फ्रेमला ब्लू आहे बॅकग्राऊंड कलर आणि थर्ड जो आहे तिला ग्रीन. म्हणजे फर्स्ट जो आहे तो 50 त्याचा एरिया कव्हर करेल आणि हे 2 जे आहे ते 25 आणि 25 एरिया कव्हर करतील. फ्रेम सेट टॅग क्लोज केलेला आहे. हे टॅग क्लोज बॉडीमध्ये एम्प्टी ठेवले आहे आणि अशा पद्धतीने याला सेव्ह करू आणि आता आपण याला रन करू. फ्रेम टॅग ओके अशा पद्धतीने बघा. हे 3 रोज या ठिकाणी 3 फ्रेम या ठिकाणी क्रिएट झालेले आहेत. आता बघा याला जर मी रोज क्रिएट केले तर याला जर कॉलम्समध्ये जर कन्वर्ट केला आपण कॉलम्स. ठीक आहे. हे कॉलम्समध्ये पण आपण याला करू शकतो बघा. याने हा 50% एरिया आणि 25 याला जर आपल्याला मल्टिपल अजून जर या ठिकाणी ॲड करायचे असतील फ्रेम तर आपण नवीन फ्रेम या ठिकाणी घेऊ शकतो, ॲड करू शकतो. नवीन फ्रेम घेण्यासाठी मी पुन्हा एक फ्रेम टॅग घेतो आणि इथं पेस्ट करतो. एक फ्रेम नवीन क्रिएट करू आपण आणि त्याचा पुन्हा कलर मी रेड सेट करतो आणि इथे एक आपण काय करू तर याचं साईज जी आहे ती आपण दोन्ही यांची 20 करू. 20 ओके. आणि आता नेक्स्ट आपल्याला अजून एक द्यावं लागेल त्याला त्यासाठी 10%. ओके अशा पद्धतीने बघूया. आता आपण याला सेव्ह केलेलं आहे. एक्झिक्यूट करू. याला मी पुन्हा रिफ्रेश करतो. मग इकडे पुन्हा एक आपल्याला 10% मध्ये एक फ्रेम या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो फ्रेम्स क्रिएट करू शकतो. ओके. त्यानंतर हे झालं फ्रेमच्या बाबतीत. आता यालाच आपण रोज मध्ये पण करू शकतो पुन्हा. ओके रोज ठीक आहे. असं आता जर यामध्ये जर आपल्याला रोज आणि कॉलम्स आता हे एकतर रोजचा बघितलं आपण किंवा कॉलम्स आपण बघितलं. जर आपल्याला रोज आणि कॉलम्स असं दोन्ही सोबत जर घ्यायचं असेल तर आपण रोज आणि कॉलम पण सोबत पण एकाच फ्रेममध्ये आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. तुम्ही दोन्ही ॲट्रिब्यूट जर त्याला सेट केले रोज आणि कॉलमचा ॲट्रिब्यूट
तर दोन्ही पण ते येऊ शकतं. तर आता आपण याला कॉलम, आता रोज आणि कॉलममध्ये बघू. आता हा जो आहे तो हा रोज आपण हे बघितलं आहे. आता या ठिकाणी मी 2 कॉलम्स ॲड करतो. बघा कॉल्स, ठीक आहे, कॉल्स याला मी 20% आणि 40 80 40, ओके, 40% असे 2 कॉलम्स या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे. बघा या ठिकाणी 2 कॉलम्स ॲड केले. तर आता 2 कॉलम्स आपल्याला या ठिकाणी 2 कॉलम्स आपल्याला ॲड करावे लागतील. फ्रेम, 2 फ्रेम ॲड केल्या आणि त्याला कॉलम्सला आपण कलर दिलेला आहे. ठीक आहे. आता मी याचा कलर जो आहे तो कलरच्या व्हॅल्यूज आपण वेगळ्या वेगळ्या ठेवू, म्हणजे आपल्या लक्षात. या ठिकाणी मी कॉलम्स घेतले 2 आणि पिंक आणि येलो असे कलर त्याला दिलेले आहेत. तर आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करू आणि रन करू. बघा रन केलेला आहे हा प्रोग्राम. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा रोज पण दिसत आहे आणि 2 कॉलम्स ॲड केले, 2 कॉलम्स पण आहेत. बघा 30% आणि 70%, हा 30% आणि 70%चा अशा पद्धतीने कॉलम्स पण या ठिकाणी ॲड झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या फ्रेम्स या ठिकाणी क्रिएट करू शकता. त्यानंतर या नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे रोल ओव्हर. ओके, रोल ओव्हर बघा आपण रोल ओव्हरचा कन्सेप्ट ज्या ठिकाणी आपल्याला माऊस गेल्यानंतर जर त्या ठिकाणचं आपल्याला कंटेंट जर चेंज करायचं असेल तर अशा ठिकाणी आपण रोल ओव्हर हा कन्सेप्ट आपण वापरू शकतो. ठीक आहे. जसं आपण ऑन माऊस आउट आणि ऑन माऊस ओव्हर हे जे बघितलं होतं मेथड्स, त्याच माऊसच्या मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत, माऊसचे फंक्शन्स ते आपल्याला यूज करायचे आहेत आणि त्यानेच आपल्याला रोल ओव्हर हा कन्सेप्ट डिझाईन करायचा आहे. बघा we can change the appearance of the web page by using the mouse rollover. When mouse is moved to any element of web page, the appearance of that element will be changed. It is called as a mouse over. बघा ज्यावेळेस माऊस एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनला जातो आणि त्या लोकेशनला गेल्यानंतर जे काही वेब पेजचा ॲपिरियन्स आहे ते किंवा वेब पेज आहे ते त्याचा जो काही कंटेंट आहे तो चेंज होत असतो आणि हे जे काय होत असतं त्यालाच आपण माऊस ओव्हर म्हणतो किंवा माऊस ओव्हरने आपण ते करत असतो. इफ द माऊस कर्सर इज मूव्ड to an image, the image can be changed or any image appearance related effect can be take place. ओके, जर इमेजवरती माऊस नेला तर ती इमेज चेंज होत असेल किंवा त्या इमेजचा काय ॲपिरियन्स किंवा त्याचे इफेक्ट जर चेंज होत असतील तर याला आपण रोल ओव्हर म्हणू शकतो. इट इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू बटन, लेबल, टेबल एक्सेट्रा. बघा इमेजवरती होऊ शकतं रोल ओव्हर, बटनवरती, लेबलवरती, टेबलवरती, अशा कोणत्याही डॉक्युमेंटच्या ऑब्जेक्टवरती आपण रोल ओव्हर हा कन्सेप्ट यूज करू शकतो. रोल ओव्हर इज यूज टू इम्प्रूव्ह युजर एक्सपिरियन्स अँड क्वालिटी ऑफ वेब पेजेस. बघा रोल ओव्हर हा युजरला फ्रेंडली वाटण्यासाठी किंवा युजरला वेब पेज अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आणि वेब पेजेसची क्वालिटीसाठी रोल ओव्हर हा कन्सेप्ट यूज केला जातो. टू क्रिएट ए रोल ओव्हर वी यूज द ऑन माऊस इव्हेंट किंवा ऑन माऊस ओव्हर इव्हेंट. ठीक आहे. रोल ओव्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट असे 2 इव्हेंट आपल्याला यूज करावे लागतात. व्हेन द माऊस पॉइंटर इज मूव्ड onto the element or onto one of its children, the mouse over element is occurred. बघा ज्यावेळेस माऊसचा पॉइंटर एखाद्या एलिमेंटवरती जातो त्यावेळेस आपण काय करतो, ऑन माऊस ओव्हर हा एलिमेंट काय करतो, कॉल करतो, ऑकर करतो. द ऑन माऊस ओव्हर इव्हेंट इज जनरली युज्ड विथ ऑन माऊस इव्हेंट. ओके, ऑन माऊस ओव्हर आणि ऑन माऊस आउट असे आपण 2 वापरतो. वेन द माऊस पॉइंटर इज मूव्ड आउट ऑफ द एलिमेंट, द ऑन माऊस आउट एलिमेंट इज ऑकर्ड. ज्यावेळेस माऊस पॉइंटर आउट करतो त्या एलिमेंटवरतो आपण त्यावेळेस ऑन माऊस आउट इव्हेंट ऑकर्ड होतो. वी कॅन ॲड दिस इव्हेंट टू ॲन इमेज. आपण हे जो काही इव्हेंट आहे हा इमेजवरती आपण ॲड करू शकतो. याचं एक आपण एक्झाम्पल बघू. रोल ओव्हर बघा सिंपल आहे एकदम. HTML टॅग घेतला आहे, हेड टॅग, त्यानंतर टायटलमध्ये रोल ओव्हर डेमो, बॉडी टॅगमध्ये यायचं आहे. बॉडी टॅगमध्ये मी हेडिंग टॅग घेतला आहे इमेज रोल ओव्हर आणि अँकर टॅग घेतला आहे. बघा अँकर टॅगला एक प्रॉपर्टी असते, इमेज आपण सोर्स त्यामध्ये वापरू शकतो म्हणून अँकर टॅग घ्यायचा आहे. त्यानंतर इमेज आणि एक सोर्स त्याला दिलेला आहे. सोर्समध्ये काय केलं आहे की एक इमेजचा मी पाथ दिलेला आहे. माझ्या ज्या फोल्डरमधून मी प्रोग्राम्स रन करतोय त्याच फोल्डरमध्ये 2 इमेजेस टाकलेले आहेत मी, apple.jpg आणि pineapple.
पायनॅपलची एक इमेज आहे म्हणून papple.jpg अशा दोन टाकलेल्या आहेत. तर सोर्स पहिली इमेज याच्या इमेज सोर्स apple.jpg, त्यानंतर ऑन माऊस ओव्हर सोर्स pineapple.jpg किंवा papple.jpg, हे papple नाव त्या इमेजचं आहे म्हणून papple.jpg. त्यानंतर ऑन माऊस आउट घ्यायचं आहे. ऑन माऊस आउटवरती पुन्हा काय करायचं आपल्याला ॲपलचं JPG द्यायचे आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला ज्यावेळेस पेज लोड होईल त्यावेळेस ॲपलची इमेज दिसेल, त्यानंतर त्यावरती माऊस गेल्यानंतर पायनॅपलची इमेज दिसेल आणि पुन्हा माऊस कर्सर त्यावरतून बाजूला गेल्यानंतर आउट झाल्यानंतर पुन्हा ॲपलची इमेज आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रोल ओव्हर क्रिएट करू शकतो. हा प्रोग्राम आपण जर एक्झिक्यूट केला रोल ओव्हर, तर बघूया आपण काय होतंय. हा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे रोल ओव्हरचा. आता आपल्याला स्टार्टिंगला इथं दिसतंय ॲपल दिसतंय आणि आता जर हा माझा माऊस कर्सर आहे, मी हा माऊस जर ॲपलवरती नेला तर आपल्याला पायनॅपल दिसेल. पुन्हा जर मी रिमूव्ह केला तर ॲपल. अशा पद्धतीने ठीक आहे. अशा पद्धतीने आपण टेक्स्टचा पण तुम्ही रोल ओव्हर करू शकता आणि डॉक्युमेंट्समध्ये वेगवेगळे त्याचे इमेजेस टाकून किंवा इमेजवरती असेल, टेक्स्टवरती असेल किंवा त्याला अजून काही इफेक्ट्स तुम्हाला द्यायचे असेल, त्याचे बॅकग्राऊंड असेल, स्टाईल असेल, ते चेंज करून तुम्ही रोल ओव्हरचा यूज करू शकता. अशा पद्धतीने युनिट नंबर 5 रेग्युलर एक्सप्रेशन रोल ओव्हर अँड फ्रेम्स हा युनिट या ठिकाणी ह्या लेक्चरसोबत संपलेला आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याचे प्रोग्राम्स जे आहेत ह्या युनिटचे, हे सर्व प्रोग्राम्स याच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या युनिटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज कमेंट करून विचारू शकता. ओके, थँक्यू.